लोकशाही मराठीच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रश्नांवरील बातमीची विरोधकांनी आता दखल घेतली आहे। सोयाबीन, कापूस आणि ऊसाच्या हमीभावाच्या संदर्भात सरकारला प्रश्न विचारणार, त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी संदर्भात देखील सरकारला घेणार असल्याचं विरोधकांनी सांगितलेलं आहे। विरोधकांची नागपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतरची पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी ही माहिती दिलेली। त्यामुळे आता विरोधकांनी लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेतलेली आहे। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील लोकशाही मराठीच्या बातमीची दखल घेत सरकारला जाब विचारणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि याच संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। ऐकूयात। विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकलेला आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सर आहेत। सर, चहापानावर बहिष्कार टाकण्याचं नेमकं कारण काय? कारण सत्ताधारी सातत्याने सांगतात की आता ही परंपरा झालेली आहे की विरोधी पक्ष काही कारण नसताना चहापानावर बहिष्कार टाकतात। कसं कारण नाही? इथं बीडमध्ये एका सरपंचाचा दिवसाढवळा सत्ताधारी पक्षाच्या संबंधित लोक उचलून नेऊन त्याचा खून करतात। परभणीमध्ये कारागृहात आंदोलनकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा रेकॉर्ड या विदर्भात होतो। आणि मग असं कारण असताना या सरकारच्या चहापानाला आम्ही जायचं का? हा एक प्रश्न आमच्या मनात असेल ना। कारण या ज्या भावना आहे, या भावनाचा संवेदनशीलतेनं जपावंच लागेल आम्हाला। आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्या चहापानाला जायचं कशाला? सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी थांबवाव्या। या राज्यावर 8 लाख कोटीचं कर्ज आहे ते उतरावं। या राज्यातील शेतकरी कर्जमाफ करावा। हे ज्यावेळेस करू त्यावेळेस जाऊ ना आम्ही चहापानाला। शेतकऱ्यांचं खास करून खूप मोठं नुकसान आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। कारण सोयाबीन पिकवणारा शेतकरी असेल, कापूस पिकवणारा शेतकरी असेल, ऊस पिकवणारा शेतकरी असेल, भाव मिळत नाहीये त्यांना। सरकार ठरवते भाव, पण भाव मिळत नाहीये। हे पहा, सरकार नुसतं भाव ठरवतं, पण सरकारचे कुठे खरेदी केंद्र आहे का? कापसाचं खरेदी केंद्र आहे का? सोयाबीनचं खरेदी केंद्र आहे का? धानाचं खरेदी केंद्र येतच नाही। सरकार फक्त हमी भावाच्या वरचं, जो कोणी हमी भावाच्या खाली खरेदी करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करेल। या महाराष्ट्रात एकही गुन्हा आतापर्यंत दाखल नाही आहे। मग सरकारलाच या शेतकऱ्याला देशोधडीला लावायचं आहे, अशा प्रकारची सरकारची वर्तणूक आत्या आहे। त्यामुळे निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, नागपूर। आता मूळ प्रश्न आहे की 7,000 रुपये आपण सोयाबीनला भाव देण्याचा तुम्ही मान्य केलं होतं। आज राज्यामध्ये अजूनही केंद्र सुरू झाले नाही। आता शेतकरी विकते आहे, मग तुम्ही कुठल्या आधारावर शेतकऱ्यांना पैसे देणार? शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांना मदत करणार। 9,000 रुपये कापूस घेऊ असं तुम्ही सांगितलं होतं, तर खरेदी केंद्र सुरू नाही झाले। धान उत्पादकांचं धान खरेदी केला, त्याला गेल्या 1.5 महिन्यापासून पैसे दिले नाही। बोनसचा हा विषय वेगळाच आहे। आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं सुद्धा यांनी सांगितलेलं होतं। आता उद्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने त्या पुरवणी मागण्या तर येणारच आहेत त्यांचा, कारण की ही परंपराच राहिलेली आहे। बजेटपेक्षा जास्त पुरवणी मागण्या राहिलेल्या त्या सरकारच्या, आताही तीच राहणार आहे उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये। पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे आणि सरसकट 3 लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं पाहिजे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।